ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर उद्या आहे पंचषष्ठी आहे आणि या दिवशी एक छोटासा उपाय केला की कितीही कठीण इच्छा असली ती सहज पूर्ण होते. मुलांच्या आयुष्यातली गती येते, घरातील अडचणी सावलीसारख्या नाहीशा होतात. वाईट नजर, शत्रू, टोमणे, भांडण सगळं शांत होऊ लागतं. पंचषष्ठी म्हणजे काय, की पूजा कशी करायची, तळी कशी उचलायची, काय नैवेद्य दाखवायचा आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घातली की इच्छा पूर्ण होते. हा उपायसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील 6वी तिथी म्हणजेच पंचषष्ठी हा दिवस मल्हारी मार्तंड खंडोबा याच्या विजयाचा दिवस मानला जातो. पौराणिक कथेनुसार मणिमल्ला नावाचे 2 असुराचा नाश खंडोबाने याच काळात केला. यांचं दृष्ट शक्तीने पराभूत करून पृथ्वीवर शांतता निर्माण केली. याच विजयाच्या आठवणी म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. याच कारणामुळे या दिवशी केलेले उपाय, पूजा, जप हे सर्व खूप लवकर फलदायी देत असतात. पंचषष्ठीला प्रामुख्याने पूजले जातात की बघा, या दिवशी पूजा कोणाला मानली जाते तर बघा, पंचषष्ठीच्या दिवशी श्री खंडोबा, मल्हार मार्तंड, श्री शिव शंकराचे रूप मार्तंड भैरव, सूर्यदेवता जे लोक घरातून शिवपूजन करतात ते हा दिवस अत्यंत पवित्र मानतात. काही घरामध्ये देवीचं पूजन आणि कुलदेवताचं पूजनही करतात. पंचषष्ठी कधी आहे तर बघा, पंचषष्ठी 2025 साली पंचषष्ठी 26 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आहे. तिथी रात्री 10:55 तर तिथी समाप्ती 27 नोव्हेंबर पहाटे 12:01. ही तिथी रात्री सुरू होते पण बहुतेक घरात पूजा सकाळपासूनच केली जाते. त्याचबरोबर जेजुरी गड म्हणजेच की खंडोबाचं मुख्य स्थान, प्रत्येक वर्षी तिथे लाखो भक्त पंचषष्ठीच्या दिवशी दर्शनासाठी येतात आणि भंडाराचा पिवळा वर्षाव जणू सोनेरी धूक संपूर्ण गडावर पसरतात. तिथे भंडाऱ्याची उधळणं, ढोल ताशे, पिवळी पगडी, पालखी सोहळा, वाघ्या मुरळीचे नृत्य, मंदिर परिसरातील जत्रा हे सगळं पाहिलं की अंगावर काटा येतो. खंडोबाला आवडणारे पदार्थ तिथे मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात, जसं की बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांदा, पात, पालेभाज्या, फळे हे सगळं देवाला नैवेद्य म्हणून ठेवतात तिथे. पंचपेशानेचे विधी म्हणजे चंपाषष्ठीला आदल्या दिवशी शानजय होते. हा दिवस मानसिक, शारीरिक आणि घरातील जागेची शुद्ध करण्याचा असतो. काय करतात तर घरातील लोकांच्या संख्येची दुप्पट दिवे लावतात, म्हणजे 5 पुरणाचे मुटके दिवे तुपात प्रज्वलित करतात, देवाला ओवाळतात, घरातील ऊर्जा शुद्ध करतात. काही घरात लहानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही करतात. हा विधी केल्यावर घरातील वातावरण शांत आणि स्वच्छ वाटू लागतं. पंचषष्ठीची पूजा कशी करायची तर बघा, पंचषष्ठीची पूजा करताना लवकर सकाळी उठून सूर्योदयाच्या अगोदर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून मंदिरात किंवा देवघरात दिवे लावणे, प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करणे, शिवध्यान आणि खंडोबाचे आवाहन करणे, कारण खंडोबा हे शिवाचे रूप. शिवध्यान केल्यावर मानसिक स्थिरता मिळते. पंचामृताने अभिषेक करायचा. या दिवशी पंचषष्ठीच्या दिवशी आवर्जून दूध, दही, तूप, मध, साखर यांनी अभिषेक करून हळदी कुंकू लावतात, फुलं अर्पण करतात. फुलामध्ये तुम्ही इथे चाफा आणि गुलाबच तुम्हाला अर्पण करायचा आहे. तुमच्या सोयीच्छेने तुम्ही कोणतंही फुल अर्पण करू शकता, पण आवर्जून तुम्हाला ह्या दिवशी चाफा आणि गुलाबाचं फुलच अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही इथे बघा, पुरणपोळी, बाजरीची भाकरी, भरीत, दही, गाजर, लिंबू, कांद्याची पात यांसारखे पदार्थ तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. हे पदार्थ खंडोबाला प्रिय मानले जातात. त्याचबरोबर हे तुम्ही पदार्थ नैवेद्य दाखवल्यावर पूजा झाल्याच्या नंतर, अभिषेक सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला एक इथे मंत्र म्हणायचा असतो. तो म्हणजे एळकोट एळकोट जय मल्हार. या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. हा मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे. त्यानंतर शेवटी तुम्ही अगरबत्ती, दिवा लावून आरती करतात. तळी भरण्याची विधी भरपूर जणांना माहिती असेल, पण जे नवीन असेल त्यांना तळी भरता येत नाही. तळी उचलणे हा जुना कुलचार आहे,
कशी करतात तर बघा, मोठ्या तामणामध्ये खाली भंडारा पसरवतात. खोबरं, सुपारी, नागिनीचे 5 पानं हे सर्व मधोमध ठेवतात. 5 पुरुष किंवा मुले मिळून घट उचलतात. 3 वेळा उचलून म्हणतात, "एळकोट एळकोट जय मल्हार." तळी घरात फिरवून भंडारा लावतात. शेवटी तळी सजवून देवाला अर्पण करतात. हा विधी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो. 6 दिवसाचा व्रत अमावास्येपासून 6व्या दिवशी म्हणजेच की पंचषष्टीपर्यंत भक्त रोज स्नान करून देवाला दिवा अगरबत्ती दाखवतात. व्रतमध्ये काय करतात तर बघा, व्रतामध्ये सर्वप्रथम सूर्योदयाच्या अगोदर स्नान करून तेलाचा दिवा लावणे, अगरबत्ती, हळद कुंकू, दररोज मंत्र जप करणे. जसे की बघा, मंत्र जपमध्ये तुम्ही एळकोट एळकोट जय मल्हार किंवा ओम नमो आदेश किंवा श्री स्वामी समर्थ हा जरी तुम्ही मंत्र जप केला, कारण की ह्या मंत्र जपमध्ये खूप प्रचंड शक्ती असते. हा व्रत लोक मनापासून करतात असे सुद्धा मानले जाते. त्याचबरोबर बघा, आजचा उपाय हा खूप म्हणजे खूप गरजेचा आहे. हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हा मंत्राचा जप केला तर आपण जर मंत्राचा जप करताना आपल्या ज्या मुखातून उच्चार होतात तर त्या उच्चारद्वारे आपल्या घरामध्ये जेवढी काही वाईट शक्ती असते ती वाईट शक्ती दूर होत असते. त्याच्यामुळे आपल्याला आवर्जून मंत्र जप सुद्धा करायचा असतो. आता त्याचबरोबर बघा, कुत्र्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची की शत्रू आपल्या समोर लोटांगण घालायला भाग पडेल, सर्व अडचणी संकटे दूर होतील, कितीही कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीही काम करतो, आपली मुलं किती शिक्षण घेत आहे, शिक्षणामध्ये आपण त्यांना भरपूर सारा खर्च करतोय, आपल्या पतीची व आपल्या मुलांची वाढ होत नाहीये, घरामध्ये सतत भांडणे, एवढं काम करून सुद्धा घरामध्ये पैसा आलेला दिसत नाहीये. आलेला पैसा पूर्णपणे दवाखान्यात जातोय, कर्जामध्ये जातोय. तर ह्या सर्व याच्या संकटातून आपल्याला एकच उपाय करायचा आहे, जेणेकरून ह्या सर्व कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होईल फक्त एका उपायाने, जसं की मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, शास्त्रानुसार कुत्रा म्हणजे घराचा रक्षक, निष्ठकाचे प्रतीक, नकारात्मक शक्तींना दूर करणारा, दृष्टी ऊर्जेचा संरक्षण करणारा. खंडोबाच्या युद्धामध्ये कुत्र्याचा सहभाग सांगितला जातो. म्हणून कुत्र्याला अन्न देणे म्हणजे देवाला प्रतिकात्मक अर्पण. आता बघा, पंचषष्टीच्या दिवशी रस्त्यात किंवा घराजवळ कुत्रा दिसला तर तो देवाने पाठवलेला संकेत मानला जातो. तो अत्यंत शुभ आहे. त्याचबरोबर बघा, लक्षात ठेवा, स्किप न करता नका बघू, म्हणजे समजणार नाही. काळा कुत्रा मिळाला तर अधिक चांगले, पण काळा नसेल तरीही काही हरकत नाही, कोणताही चालतो. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जरी केला तरीही चालेल, पण आवर्जून तुम्ही हा उपाय सकाळीच करा, जेणेकरून तुमची जे काही देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला एकदम मन प्रसन्न वाटेल. दिवसभर तुम्ही तुमच्या कामासाठी मोकळे होता. नैवेद्य तयार करताना एक लक्षात घ्या, बाजरीची ताजी भाकर पाहिजे. बाजरीची शिळी भाकर, कोणतीही शिळी भाकर तुम्हाला इथे घ्यायची नाहीये. ही सर्वात मोठी चूक अजिबात करू नका. बाजरीची ताजी भाकर घ्या. आता जर तुमच्याकडे बाजरीची भाकर नसेल तर तुम्ही चपाती जरी घेतली तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला बाजरीची भाकरच घ्यायची आहे. बाजरीची भाकर घेतल्यानंतर वांग्याचे भरीत घ्यायचं आहे. वांग्याच्या भरीतवर तुम्हाला थोडंसं कांद्याची पात टाकायची आहे आणि हे देवाला अर्पण करताना आणि नंतर कुत्र्याला देतात. आता म्हणजे काय, तुम्ही हा नैवेद्य तयार केला आहे तर हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्यापाशी घेऊन जायचा आहे. आज जर तुम्ही बाजरीची भाकर न घेता जर तुम्ही चपाती घेतली तर त्यावर तुम्हाला गूळ किंवा साखर ठेवायची आहे. हा उपाय इतका शुभ आहे की आयुष्यातले संकटे दूर तर होतात, पण जर तुम्ही याऐवजी तुमच्याकडे बाजरीची भाकर नाही आहे, चपाती पण नाही आहे, जर तुम्ही दूध भात जरी घेतला तरीही चालेल, पण तुम्हाला या दिवशी अजिबात कुत्र्याला बिस्किट अजिबात चारायचं नाही आहे. फक्त घरचा पदार्थ म्हणजे घरचा नैवेद्य चारायचा आहे. थोडंसं दुधात भाकरी, रोटीचे म्हणजे चपातीचे तुकडे जरी दिले तरीही चालेल, पण या दिवशी तुम्हाला अजिबात बिस्किट चारायचं नाही. या दिवशी तुम्हाला आवर्जून बाजरीची ताजी भाकर, वांग्याचे भरीत. त्याचबरोबर आता तुम्ही बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, कांद्याची पात कुत्र्याजवळ घेऊन जायचं. कुत्र्याला आधी त्या पाणी वगैरे त्याच्यावर टाकून थोडंसं त्याला हळद कुंकू किंवा त्याला भंडारा जरी लावला तरीही चालेल. त्याला एक स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ते खंडोबाचे स्मरण करायचं आहे. खंडोबाच्या जसं की तुम्ही खंडोबाला तुमची इच्छा सांगताय तसं तुम्ही त्या कुत्र्याला तुमची इच्छा सांगायची आहे आणि तो नैवेद्य जो तुम्ही नेलेला आहे तर तो कुत्र्याला तुम्हाला तिथे चारायचा आहे. मग तुमचा हा नैवेद्य जर कुत्र्याने खाल्ला तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खंडोबा महाराज
माझ्या घरातील अडचणी दूर करा, माझ्या मुलांना प्रगती द्या, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊ द्या. कुत्रा जेव्हा अन्न खातो तेव्हा आपला संकल्प देवापर्यंत पोहोचतो असा विश्वास सुद्धा आहे भरपूर लोकांचा. या उपायाने काय होतं, काय समस्या दूर होतात? तर बघा, नोकरी मिळत नाही, त्या मुलांना नोकरी मिळते, मुलं अभ्यासाला बसत नाही, त्यांची मुले अभ्यासात बसतात, भरपूर सारे प्रगती थांबलेली, जसं की घरातले भांडण, नजर दोष, आर्थिक अडचणी, कोर्ट कचेरी, शत्रुतास, आरोग्यात अडथळे, अशा सर्वांसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. कुत्रा म्हणजे निष्ठ आणि संरक्षण. कुत्र्याला अन्न दिलं की मनात दया, करुणा आणि शांतता निर्माण होते. अशी ऊर्जा घरात चांगली बदल आणते. त्याचबरोबर देवाचा आशीर्वाद मानसिक बदल देते. पंचाषष्ठी हा फक्त धार्मिक सण नाही, हा ऊर्जा दिवस, सकारमतेचा दिवस, मनोकामना पूर्ण होण्याचा दिवस आहे. उद्याचा उपाय मनापासून करा आणि कमेंटमध्ये लिहायला अजिबात येळकोट. जय मल्हार. धन्यवाद.